तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या कापसाची तिसरी फवारणी चालू आहे. तर बघा, इंजनच्या फवारणी आपली फवारणी चालू आहे. कापसाला जवळपास 60 दिवस होऊन गेलेले, म्हणजे 2 महिने झालेले आहेत. तर आता इंजनच्या फवारणी आपली फवारणी चालू आहे. तर ही तिसरी फवारणी आहे आपली, आणि या फवारणीला थोडासा उशीरच झालेला आहे आपला. आणि तर बघा, भाऊ फवारणी करतोय आणि मी इथं औषध घालून आणि पाणी पण आणतोय. तर कापसावरती बघा, तुम्हाला इथं दाखवतो. तर फवारणीला उशीर झाल्यामुळे इथं बघा मावा वगैरे थोडासा झालेला आहे. त्यामुळे आता आपली ही तिसरी फवारणी चालू आहे. तर माल वगैरे व्यवस्थित आहे, पण थोडाफार मावा वगैरे झाला आहे आणि त्याच्यामुळं पानं वगैरे थोडेसे आकडलेले आहेत. आणि हे बघा, तुम्हाला पाते वगैरे व्यवस्थित आहेत, चांगला माल लागलेला. तर फवारणीसाठी कोणते औषध वापरले ते पुढं सांगतो. त्या अगोदर काल आपण खत पेरून घेतलेलं आहे, तर ते पण तुम्हाला दाखवतो की आपण खत कसं पेरलं आहे वगैरे. तिथं बघा, भाऊ खत पेरतोय आणि मी आऊत चालवत होतो. तर बघा, मोग आहे आपलं. दोन्ही बाजूने यावेळेस आपण खत पेरला आहे, कारण याच्या अगोदर जो खत पेरला होता तो फक्त एकाच बाजूने खत पेरलेला होता, आणि यावेळेस आपण दोन्ही बाजूने खत पेरलं आहे. तर खतामध्ये आपण पोटॅश, DAP आणि युरिया या 3 खतांचं आपण मिश्रण केलेलं आहे. तर या 3 मिश्र खताचा आपण वापर केलेला आहे खत पेरणीसाठी. तर हे बघा, या पोत्यामध्ये खत आहे आपण मिक्स केलेला. तर या 3 आपण काल खताची पेरणी केलेली आहे, आणि आज आपली फवारणी चालू आहे. तर फवारणीसाठी कोणते औषधं वापरलेत ते पण तुम्हाला दाखवतो. तर फवारणीसाठी आपण टोटल 3 औषधाचा वापर केलेला आहे. तर हे बघा, इथं ठेवलेले औषध आहेत. तरी हे सिजंटा कंपनीचं औषध आहे, क्वांटिस. तर हे क्वांटिस आपण 40 ml घेतलेले आहे. त्यानंतर दुसरं सिजंटा कंपनीचं औषध आहे, ते म्हणजे प्लेसिवा. तर हे आपण 20 ml घेतलेले. आणि आपल्याकडं पहिलं एक बुरशीनाशक औषध होतं, तर ते पण आपण वापरलेलं आहे. ते जवळपास 5 चमचे एका टाकीला वापरलेत. तर अशा 3 औषधांचा आपण फवारणीसाठी वापर केलेला आहे. तर कापसाबरोबरच आपण थोडासा मूग पण पेरलेला आहे. तर मुगाची पण आपल्याला फवारणी करायची आहे. तर मुगाला बघा, आता तुम्ही इथं फुलं वगैरे लागायला चालू झाले आहेत, शेंगा पण लागलेले आहेत थोड्याफार. हे बघा, शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे. आता मागच्या काही दिवसापासून पाऊस बंद आहे आणि ऊन वगैरे गरमी आहे, तर मूग वगैरे खूप मुगाची वाढ वगैरे झालेली आहे, आणि इथं शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, अशा शेंगा वगैरे लागलेल्या आहेत आता, म्हणजे माल लागायला सुरुवात झालेली आहे. आणि मग अगोदर कापूसाची फवारणी करून घेतली, आणि त्यानंतर लगेच सेम औषधाची आपण मुगाला पण फवारणी केलेली आहे. कारण की याच्या पण काही पानं वगैरे गिडके होत होते, तर त्याला पण लगेच आपण फवारणी करून घेतलेली आहे.